आकाशवाणी औरंगाबाद. उज्ज्वला चपळगावकर ठळक बातम्या देत आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 7 राष्ट्रीय आणि 48 प्रादेशिक पक्ष या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं प्रात्यक्षिक सादर केलं जाणार असून मतदान पडताळणी यंत्रासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीलंकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वेसक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. बुद्ध कालगणनेनुसार वेसक महत्वपूर्ण दिवस मानला जात असून भगवान बुद्धांचा जन्म, त्यांचं बुद्धत्व आणि त्यांच्या निर्वाणाच्या स्मृतीचं प्रतीक आहे. सामाजिक न्याय आणि शाश्वत शांतीवर आधारित या संमेलनात 100हून अधिक देशांचे 400 पेक्षा जास्त बौद्ध भिक्षू सहभागी होत आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी आज तिथल्या भारतीय तामिळ समुदायालाही संबोधित करणार आहेत. एटीएममधून पैसे काढण्यावर कोणतंही सेवा शुल्क आकारलं जाणार नसल्याचं भारतीय स्टेट बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सामान्य बचत खातेधारकांना महानगरात 8 वेळा तर इतर शहरांमध्ये 10 वेळा एटीएममधून पैसे काढता येणार असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीत एकूण 574,57 लाख रुपयांच्या मुदत ठेवी असून त्यावर 41,63,53,000 व्याज मिळतं. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगले यांना मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या माहितीत ही बाब नमूद करण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षात 22,000 लोकांना या निधीतून आर्थिक मदत मिळाली आहे, अशी माहितीही या पत्रात देण्यात आली आहे. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात औरंगाबाद शहराचा राज्यातल्या महानगरपालिकांमध्ये 5वा क्रमांक तर पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये 9वा क्रमांक आला आहे. दिल्लीच्या मॅडम तुसाद संग्रहालयात काल विख्यात भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांच्या उपस्थितीत त्यांच्या मेणाच्या पुतळ्याच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं. यासोबतच कपिल देव यांचा आता महान खेळाडू सचिन तेंडुलकर, लिओनल मेसी आणि डेव्हिड बेकहम यांच्या श्रेणीत समावेश झाला आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.